की काय आश्वासन दिलं? काल मी आदरणीय केंद्रीय मंत्री मनोहरलालजी खट्टर साहेब यांची भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण काम करत असलेल्या टोरंटो कंपनीविषयी भेट घेतली आणि टोरंटो कंपनीविषयी ज्या काही लोकांच्या तक्रारी आहेत, कारण साधारणतः 2007 पासून जानेवारी टोरंटो ही भिवंडीत आली, त्यानंतर आता जवळजवळ 18 वर्ष झाली आणि या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर सगळ्यात मोठे मोठे मोर्चे हे टोरंटो कंपनीच्या विरोधात निघाले। MSCBचं बिल आणि टोरंटोचं बिल हे खूप जमीन आसमानचा फरक आहे। बरं, लोकांच्या घरात घुसून त्यांना फाईन केली जाते, मनमानी केली जाते, त्यांच्या विरोधात लोकांची ग्राहकाची तक्रार देखील घेतली जात नाही। एखाद ग्राहकाला चुकून 10,000च्या ऐवजी 50,000 बिल आला असेल तर पहिल्यांदा त्या ग्राहकाला सांगितलं जातो, तू पहिल्यांदा बिल भर, नंतर तुझी तक्रार घेऊ। या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत, या आमच्या भिवंडी शहरातील खास करून सांगण्याचा उद्देश काय आहे, भिवंडी शहरात आपण पाहिलं असेल तर 50%च्या वर लोक हे गरिबीमध्ये मोडतात, ज्यांचं उत्पन्न 10 ते 12 हजार रुपये आहे। मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशी श्रीमंत लोक 1 ते 2% असतील, परंतु 10 ते 12 हजार ज्या लोकांचा पगार असेल त्या लोकांना 2 ते 3 हजार बिल आलं, तर त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं, घराचं संगोपन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या। तर हे जे मनमानी कारभार चालू आहे टोरंटोचा, याच्या विरोधात मी काल आदरणीय खट्टर साहेबांना पत्र दिलं, त्यांनी देखील तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसात चौकशी त्याच्यावर होऊन मला पुन्हा बोलवलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आदरणीय खट्टर साहेबांनी दिलेलं आहे। त्यांनी नेमका आदेश कुणाला दिले? तुमच्या समोर त्यांनी फोन कुणाला लावला अधिकाऱ्यांना की कारवाई करू असं? नाही, त्यांनी प्रत महाराष्ट्र शासन जे मंत्री महोदय आहेत त्यांना ती प्रत पाठवली माझ्यासमोर। तुम्हाला अपेक्षा आहे याच्यावरती कारवाई होईल असं तुम्हाला अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा तर कारवाईची आहे आणि कारवाई जरी नाही झाली, 2027ला टोरंटो कंपनीचा ॲग्रीमेंट संपतो, त्यानंतर बघा शेवटी मी आजही तुम्हाला सांगतो, हे लोकशाही राज्य आहे। लोकशाही राज्यात लोकांना हवे असलेलीच कंपनी तुम्ही देऊ शकता, तुम्ही जबरदस्तीने एखाद कंपनी लोकांना कशी थोपवू शकता? आणि एवढे आंदोलन झाल्यानंतर सुद्धा त्याच्या पर्यायी पण काय देत नाही, तर हे जे चाललं आहे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं ठीक आहे, शासनाकडून माझी अपेक्षा आहे आणि खट्टर साहेबांचा जो प्रतिसाद पाहिला मला विश्वास आहे की त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही होईल। तुम्ही म्हणताय खट्टर साहेबांचा तुम्हाला प्रतिसाद मिळाला, पण जर समजा सरकारने सांगू नाही, कारण तुम्ही इतके वर्ष झालं आंदोलन करताय पण होत नाहीये, जर समजा त्यांनी काही निर्णय घेतला नाही किंवा सरकारतर्फे याचा मार्ग निघाला नाही तर लोकांना सोबत घेऊन तुम्ही काय आंदोलन किंवा वेगवेगळी? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, मग त्यांनी जर मार्ग निवडला नाही किंवा निर्णय घेतला नाही तर हे लोकशाही राज्य आहे ना। आम्हाला जे काय पाहिजे असेल, आम्हाला जर MSCB पाहिजे असेल, टाटाची पॉवर पाहिजे असेल तर आम्हाला काय मिळू नये? सरकार म्हणजे काय? सर्वसामान्य माणूस म्हणजे सरकार आहे ना, सर्वसामान्य माणूसच सरकार बनवतं ना। आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर एखाद कंपनी जबरदस्ती थोपवत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही। याच्या पुढचा जो विषय आहे तो लक्षात येईल सरकारचे, परंतु विश्वास आहे का याच्यातून मार्ग निघेल। सर, एक वेगळा प्रश्न असा आहे की विधान भवनात आपण बघतोय मंत्र्या आणि सगळ्याच्या दुसरे लोक ते आपल्या कॅबिन चकाचक करतायत, करोडो रुपये खर्च करतायत, पण त्याच विधान भवनात आपली लायब्ररी आहे ती अशीच पडली आहे, तिथे जुन्या पुस्तकांचा खच दिसून येतं आणि ती लायब्ररी एकदम वाईट परिस्थितीमध्ये सध्या दिसून येते। खरं म्हटलं तर बघा, महाराष्ट्र शासनाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, कारण लायब्ररी सारखी जर गोष्ट असेल जिथं ज्ञान मिळते तर अशा गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे। आपण पाहत असाल जर सरकारचे बंगले किंवा कॅबिन चकाचक होत असेल आणि एकीकडे PWDचे लोक, कॉन्ट्रॅक्टर किंवा इतर ठेकेदार भीक मागो आंदोलन करत असेल तर हे शासनासाठी चांगली गोष्ट नाही आहे। याकडे शासनाने आवर्जून लक्ष द्यावं। येस, थँक्यू। हे पत्र पुन्हा मी आज मुंबई ठीक है सर।